नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 37. वीणाला नवीन फिल्मची स्टोरी आवडली असल्याने तिने ही मूव्ही साईन करण्याचा निर्णय घेतला. तसे तिने मनीष झाला सांगितले होते. वीणाचा निर्णय त्यांनाही आवडला. SR तर्फे वीणाची दुसरी मूव्ही शूट होणार होती. त्यांना खात्री होती वीणामुळे ही मूव्ही पण सुपरहिट होणार. पण मूव्हीचा बजेट खूप मोठा होता आणि सध्या त्यांच्याकडे एवढे भांडवल नव्हतेच. म्हणून मदतीसाठी ते VR मध्ये आलेले. ओजस CEO केबिनमध्ये बसून होता. त्यांच्या पुढ्यात मनीष झा. त्यांनी फिल्म स्क्रिप्ट ओजसला दिली. मिस्टर रत्नपारखी, ही राजा महाराजांची मूव्ही आहे. वीणाने या फिल्ममध्ये काम करायला होकार कळवले. मनीष बोलले, अरे मग चांगलं आहे की. सध्या मिस वीणा ट्रेंडिंगवर आहेत. त्यांच्या मूव्हीसाठी फायनान्सर असेही मिळून जाईल. ओजस हसून बोलला, तो प्रॉब्लेम नाहीच आहे मिस्टर ओजस. खरं सांगायचं झालं तर या मूव्हीचा बजेट खूप मोठा आहे आणि एकट्या माझ्याने ते मिळवणं शक्य होणार नाही. तुम्हाला तर माहीतच आहे आमच्या कंपनीची कंडिशन. बँकरप्ट झाली होती. आमचे भाग्य थोर की वीणामुळे आम्ही वाचलो, पण अजूनही पाहिजे तेवढी सुधारणा नाहीच आहे. तर मी म्हणत होतो की यावेळी जर SR आणि VR मिळून काम केले तर. मनीषच्या बोलले. तसा ओजस विचारात पडला. तसे डील फायद्याची होती. स्क्रिप्ट अप्रतिम होती. योग्य प्रकारे फिल्मची शूटिंग झाली तर सगळ्यात जास्त पैसे कमावणारी मूव्ही होऊ शकत होती. एवढी सुंदर स्क्रिप्ट मग त्यांच्या कंपनीला का नाही मिळाले. ओजस विचारात हरवला. पण लगेच लक्षात आले वीणा कदाचित यात जी राजकुमारी होती तिचा रोल वीणाने करावे अशी डिमांड असावी. ओजस हलकेच घालत हसला. डील मंजूर, पण VR मधील कलाकारांना काही महत्त्वाचे रोल मिळायला हवे. ओजस बोलला. त्यावर मनीष काही क्षण शांत झाले. पण यात सगळ्यात महत्त्वाचा रोल होता तो राजकुमारीचा आणि तो त्यांच्याकडे होता. मग बाकी रोल कोणाला जातात यात काही बघण्यासारखे नव्हते. चालेल, मनीष हसून बोलले. मग दोघांनी काही फॉर्मॅलिटी पेपर्स साईन करून घेतले. आता वीणा ठीक असल्याने स्टुडिओमध्ये आलेली. बऱ्याच दिवसांनी स्टुडिओमध्ये आल्याने तिला बरं वाटलं. ती लगेच मनीषच्या केबिनमध्ये निघून गेली. सर, दरवाजावर नॉक करत वीणाने आवाज दिले. कामात असलेले मनीष तिचा आवाज ऐकून खुश झाले. अरे वीणा, ये ना. पुढ्यातील फाईल बंद करून मनीषने 2 कॉफीची ऑर्डर दिली. वीणा त्यांच्या पुढ्यात खुर्चीवर बसली तसे ते एकटक तिला निहाळू लागले. चेहऱ्यावर खरचटल्याचे कुठले निशाण तर नव्हते, पण कपाळावर थोडासा जखमेचा डाग दिसत होता, जे मेकअपने कव्हर होऊ शकत असल्याने ते निश्चिंत झाले. आता कशी आहे तब्येत? मनीषने आपुलकीने तिची चौकशी केली. आता मस्त आहे. कधी कधी पायाला थोडा त्रास होतो, बाकी ठीक आहे, वीणा बोलली. पिऊन दोघांसाठी कॉफी घेऊन आला. तसे त्याने गरम गरम कॉफी पिऊन घेतले. वीणा, तू स्क्रिप्ट तर वाचलेस आहेस. तू मुख्य भूमिकेत आहेस. कोण्या राज्याची राजकुमारी भविष्यात सिंहासनावर विराजमान होणार, म्हणजेच तेवढीच करारी, शूर, सर्व राजकीय कौशल्यांमध्ये निपुण, तेवढीच चतुर आणि धूर्तही. कळतेय ना मी काय सांगत आहे? मनीष बोलले. त्यांच्या तोंडून सगळं ऐकूनच खरे तर वीणाची गर्वाने छाती फुलली. ती स्वतःला कोण्या राज्याची राजकुमारी म्हणून फील करू लागली. येस सर, वीणा हसून बोलली. ग्रेट. मग त्यानुसार तुला प्रॅक्टिस करावी लागेल. काही गोष्टीचे तुला क्लासेस लावावे लागेल, जसं तलवारबाजी, निशाणेबाजी, घोडेस्वारी वगैरे. मनीष बोलले. ही फिल्म तर साधारण मूवीसारखी नसेल. यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. तुला स्वतःला एक राजकुमारी समजावं लागेल. जमेल ना तुला? आय नो तू इंडस्ट्रीमध्ये नवीन आहेस. तुझ्यावर आम्ही आमच्या अपेक्षांचे ओझे लादत आहोत, पण ही मूव्ही तुझ्याच नाही तर आपल्या कंपनीच्या, परिणामी फिल्म इंडस्ट्रीसाठी ही तेवढीच महत्त्वाची आहे. मनीष बोलले. वीणाला आता मात्र दडपण येऊ लागले. जणू एका राज्याचा कारभार आता तिच्या एकटीच्या खांद्यावर आले होते. पण सर, मला एवढं सगळं जमेल. मी होकार तर दिले आणि तुमच्या अपेक्षेत खरी नाही ठरू शकले तर? वीणा अस्वस्थ झाली.
रिलॅक्स विना, एवढेही काही कठीण नाही. ॲक्टिंग तर तू अप्रतिम करतेस, यात काही वाद नाही. आणि बाकी राजकुमारीची ॲटिट्यूड आणि इतर कौशल्ये शिकवायला VRची बेस्ट टीम आपल्याकडे आहे. मनीष हसून बोलले. विना आश्चर्याने त्यांना बघू लागली. VR आपल्यासोबत? पण कसं शक्य आहे? VR तर कधी कोणासोबत डील करत नाही. विना विचार करत बोलली. पण यावेळी ते शक्य झालं. मिस्टर ओजसने होकार भरला. फरक एवढाच की त्यांचे काही ॲक्टर या मूव्हीमध्ये असणार. मनीष बोलले. तसे विना विचारात हरवली. ओके, नो प्रॉब्लेम. बरं, मग क्लासेस केव्हापासून सुरू होणार? विना रिलॅक्स होत बोलली. 1 मिनिट, मी ओजसला विचारून सांगतो. बोलून मनीषने ओजसला कॉल लावले. थोडा वेळ बोलून त्याने कॉल कट केला. त्यांचे म्हणणे आहे, तू तयार असशील तर आजपासून प्रॅक्टिस सुरू करू शकतेस. पण तुला VRमध्ये जावं लागेल. तिथे सगळे मेंबर्स प्रॅक्टिस करत आहेत. मनीष बोलले. विनाने त्यावर होकार भरला. त्यांच्याशी थोडा वेळ बोलून विना VRमध्ये निघून गेली. आज बऱ्याच दिवसांनी ती VRमध्ये आली. पहिले तर ती अस्वस्थ झाली, पण लगेच तिने स्वतःला नॉर्मल केले आणि ती आत जाऊ लागलीच की तिची नजर पाठमोरे उभ्या असलेल्या विनायक शास्त्रीवर पडली. तिचे गुरु, तिचे मेंटर. ती आज जेही होती ते फक्त त्यांच्यामुळे. विनाच्या ओठावर मोठी स्माईल पसरली. ती लगबगीने त्यांच्या जवळ गेली. सर, विनाने त्यांना हाक मारली तसे विनायकने वळून तिला पाहिले. विनाला समोर बघून त्यांना खूप आनंद झाला. विना, तू? व्हॉट अ प्लीझंट सरप्राईज. विनायक हसून बोलले. तशी विना त्यांच्या पायात झुकली. खूप खूप यशस्वी हो. विनायक तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलले. तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे, मग मला काहीच चिंता नाही सर. तुमच्या म्हणण्यानुसार मी ॲक्टिंग स्टार्ट केले आणि बघा, रिझल्ट तुमच्या पुढ्यात आहे. विना हसून बोलली. पण मी नाराज आहे. विनायक छोटं तोंड करून बोलले. माझं काही चुकलं आहे का सर? विना घाबरून बोलली. तुझे नाही, माझे चुकले. माझ्या वेडेपणाने तुझ्यासारखी चांगली असिस्टंट मी गमावून बसलो. विनायक डोळे मिचकावत हसून बोलले. का सर, किती घाबरले मी. तुमची हरकत नसेल तर मला तुमची असिस्टंट बनायला आवडेल. विना हसून बोलली. माझी काय हरकत असेल? मी ऐकले तू नवीन मूव्ही साईन केलेस. पहिले तिची शूटिंग पूर्ण करून घे. त्यानंतर जर तुझ्याकडे मूव्ही नसेल तर मला जॉईन कर, चालेल ना? विनायक बोलले. तसे विनाने होकारात मान हलवली. विनायकला काम आले तसे ते निघून गेले. तर विना काही वेळ तिथेच विचार करत उभी राहिली. लोक खोटं बोलत नाही. तुम्ही खरंच पारस आहात सर, जे एका दगडालाही सोनं बनवू शकता. त्याचे उदाहरण मी आहे. विना हलकीच पुटपुटली. त्यांच्यासारखा व्यक्ती तिच्या आयुष्यात आहेत. विचारानेच तिचे ऊर अभिमानाने भरून आले. भानावर येत ती लगेच CEO केबिनच्या दिशेने निघाली. मे आय कम इन सर? विनाने दरवाजावर नॉक करून परमिशन घेतली. येस, आतून आवाज आला. तसे विना आत गेली तर दरवाजा ऑटोलॉक झाले. विनाने वळून पाहिले तर ट्रान्सपरंट दरवाजाच्या जागी नॉर्मल दरवाजा होता. एक व्यक्ती खुर्चीवर पाठमोरा बसून होती. त्याला ओळखायला विनाला वेळ लागला नाही. तुम्हाला कसं कळलं मी इकडे येणार ते? विना हसून बोलली. तसे त्याने खुर्ची गरकण फिरवली. चेहऱ्यावर तोच त्याचा नेहमीचा मास्क. त्याने इशाऱ्यानेच तिला जवळ यायला खुणावले. तशी विना त्याच्या जवळ गेली आणि दुसऱ्याच घडीला त्याच्या मांडीवर बसून तिचे हात त्याच्या मानेभोवती गुंफले गेले. विद्युत, अहो, कोणी पाहिल ना? विना घाबरून त्याच्या मांडीवरून उठण्याचा प्रयत्न करू लागली. तसे त्याची पकड तिच्या कमरेवर घट्ट झाली. इथे मी आहे म्हणजे दुसरं कोणीही येणार नाही. विद्युत एका हाताने तिच्या चेहऱ्यावर आलेल्या बटा कानामागे सारत तिच्या डोळ्यात बघत बोलला. अच्छा, तरीही हा मास्क? आता तरी हा मास्क सोडा ना विद्युत.
किती दिवस तुम्ही घाबरत जगणार आहात? देवाने एवढा सुंदर रेखीव चेहरा दिला हे मास्क मागे लपवण्यासाठी नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे मास्क बाजूला सारत वीणा त्याचे निरीक्षण करत बोलली, तुझे म्हणणे पटते मलाही क्युटी पाय, बट मी मीडियाच्या समोर येऊ शकत नाही. तुलाही माहीत आहे मीडिया अगदी वेडी झाली आहे माझी एक झलक बघायला. एकदा का माझा चेहरा सगळ्यांसमोर आला तर माझी प्रायव्हसी भंग होईल आणि मला याचीच भीती वाटते. तसेही मला कोणी नाही बघितले तरी चालेल, फक्त तू मला बघत राहा. विद्युत तिच्या ओठावर त्याचे ओठ हलके प्रेस करत बोलला, तुम्ही पण ना आजकाल खूप धीट झालात. एक चान्स सोडत नाही माझ्याजवळ येण्याचा. वीणाने हसतच त्याच्या दंडावर एक फटका दिला. काय करणार, माझी क्युटी पाय एवढी क्यूट आहे की आता तिच्या दूर राहून होत नाही. मला तुझी लत लागली वाईफी. त्याच्या शब्दाने वीणा रोम रोम शहारली. विद्युतचे हात हळूवार तिच्या चेहऱ्यावर फिरू लागले. नजर तिच्या नजरेत कैद झालेली. दोघांच्या डोळ्यातून प्रेमाचा झरा ओसंडून वाहत होता. तो तिच्यावर झोकू लागला तसे तिचे डोळे आपसूक मिटल्या गेले. त्याने हळूच तिच्या अधरांना त्याच्या ओठात बंदिस्त करून घेतले. तीही हळूवार त्याला साथ देत होती. त्याच्या स्पर्शात ती तर कोणत्या कामाला आली हेही विसरून गेली. दोघांचे प्रेम आता फुलायला लागले होते. ओढ होती ती कायमची एक होण्याची. वीणा तलवारबाजी निशाणेबाजीची प्रॅक्टिस जिथे सुरू होती तिथे गेली. दोघेही प्रशिक्षक त्यात अगदीच पारंगत होते, तर त्यांचे असिस्टंट काही लोकांना प्रशिक्षण देत होते. वीणा मॅम आल्या, कोणीतरी बोलले तसे प्रशिक्षक उभे झाले. नमस्ते मॅम. प्रशिक्षकांनी तिला ग्रेट केले. वीणानेही त्यांना हात जोडून अभिवादन केले. मॅम, तुम्ही काही दिवस फक्त ऑब्झर्वेशन करा. काही बारकाई आहेत त्या थोडंसं समजून घ्या, मग आपण प्रॅक्टिस सुरू करू, चालेल ना? तलवारबाजीचे प्रशिक्षक नानाजी घोरपडे बोलले. चालेल, वीणा हसून बोलली. सगळे त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये गुंतले होते. वीणा एकटक नानाजी घोरपडेला बघत होती, जे त्यांच्या एका शिष्यासोबत तलवारबाजी करत होते. त्यांच्या हाताची हालचाल, पायांची ठेवण, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, त्यांची आक्रमकता, स्वतःला प्रोटेक्ट करणे सगळं. वीणाच्या डोळ्यात चमक तर ओठावर हलके हसू होते. एवढं मन लावून बघूनही काही अर्थ नाही. डान्स नाही आहे ते की नुसत्या मूव्ज बघून तू शिकशील. प्रॅक्टिस महत्त्वाची. विनायक शास्त्री तिच्या जवळ येत गंभीर स्वरात बोलले. ते समोरची अप्रतिम तलवारबाजी बघण्यात एवढी रमली होती की विनायक आल्याचेही तिला कळले नाही. त्यांना बघताच वीणा उभी झाली. सर, तुम्ही केव्हा आलात? वीणा गोंधळून बोलली. जेव्हा तू समोरचा डाव बघण्यात गुंतली होती. विनायक एका खुर्चीवर बसत तिला बसण्याचा इशारा करत बोलले. एवढं तर मलाही माहीत आहे सर, हे डान्स नाही. डान्स माझ्या आत आहे. पूजायची मी, म्हणून तर तुमच्यासारख्या ग्रेट कोरिओग्राफरचे अनुकरण करून शिकले होते. पण हे दिसते तेवढं नक्कीच सोपं नाही. जाणीव आहे मला, पण मीही तुमचे स्टुडंट आहे सर. सहज हरत नसते, वीणा विश्वासाने बोलली. विनायक गालातच हसले. कदाचित त्यांना हेच अपेक्षित होते. तू अशीच जिद्द कायम ठेव, मग बघ कुठलीही गोष्ट तुझ्यासाठी कठीण नाही, विनायक सर बोलले. वीणाने हसतच होकारात मान हलवली. त्यांचे शब्द म्हणजे तिच्यासाठी आशीर्वादच होता. संध्याकाळची सुमारास वीणा घरी निघून गेली. कसा होता पहिला दिवस? ती घरात येताच मानसी तिच्यासाठी ग्लासात पाणी घेऊन आल्या. मस्त होता, पण आई, अगं एवढं सगळं करण्याची काही गरज नाही. मी पाणी घेतले असते ना. सगळं आयतं मिळत असल्याने वीणा ओशाळली. पहिले फ्लॅटवर एकटी असल्याने कितीही थकून असली तरी स्वतः सगळं करायची तिला सवय होती. माहीत आहे तू घेतले असतेस, पण मी दिले त्यात काही बिघडले का? मानसी नाराजीच्या सुरात बोलल्या. आई, मी असं काही बोलले का? पण अगं मला सवय नाही म्हणून जरा स्पेशल ट्रीटमेंटने दडपण येते. मानसीचे हात हातात घेत वीणा बोलली. मग सवय करून घ्या प्रिन्सेस. तुम्ही या नायिकांच्या राजवाड्यातील एकुलता एक प्रिन्सेस आहात. पियुष दरवाजातून आत येत नाटकी सुरात बोलले.
काय हो बाबा तुम्ही? बरं आई, मी जरा आराम करते. बसून नुसता कंटाळा आला. वीणा दोघांचा निरोप घेत तिच्या रूममध्ये निघून गेली. वीणा आपल्याला कधी मनापासून स्वीकारणार नाही का पियुष? तिला एवढं प्रेम देण्याचा प्रयत्न करते, तिला कम्फर्ट करण्याचा प्रयत्न करते, पण अजूनही वीणा आपल्याशी फारशी खुललेली नाही. मानसी नाराजीच्या सुरात बोलल्या, तिला थोडा वेळ दे ना मान. आजपर्यंत ती एकटे जगत आलेली, स्वावलंबी होती. अचानक तिच्या आयुष्यात आपण आलो, तिचे आईबाबा म्हणून. तिच्या गोष्टीत इंटरफेअर करतो. तिला वेगळं वाटणं साहजिक आहे. हळूहळू होईल तिला सवय. बस तू तिच्यावर जास्त दडपण टाकू नकोस. पियुष त्यांना समजावत बोलले. त्यावर मानसीनेही होकार भरला. वीणाने रूममध्ये येत स्वतःला बेडवर झोकून दिले. तिने डोळे बंद केले. तसे बंद डोळ्यापुढे नानाजी घोरपडे, त्यांची तलवारबाजी, त्यांचे मूग एक एक करून नजरेसमोर तरळून गेले. वीणा मनात सगळं आरडवू लागली. तिने एका ड्रॉवरमधून कॅमेरा घेत लगेच तिच्या प्रॅक्टिस रूममध्ये गेली. पहिले कॅमेऱ्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करत टेबलवर नेट सेट करून मिररसमोर उभी तिने अंगावरची ओढणी एका बाजूला फेकून दिले. केसांचे रबर सोडून सर्व केस एकत्र करून वर क्लचरमध्ये अडकवले. एकवार मोठा श्वास घेत तिने डोळे मिटले. नानाजी घोरपडे सारखे हळूवार ती हातांची मूव्ह करू लागली, मग पायांची. असं करत तिने त्या प्रत्येक मूव्ह केल्या ज्या नानाजी घोरपडे करत होते. अजूनही तिचे डोळे बंदच होते. श्वास फुलले. एकदाचे सगळे मूव्ह आठवून ते करून झाले तसे तिने हळूवार डोळे उघडले. घाईने तिने कॅमेरा हातात घेत ती गॅलरीमध्ये जाऊन बसली. तिने रेकॉर्डिंग ओपन केली तर बऱ्यापैकी त्या मूव्ह तिला जमल्या होत्या, पण त्या ॲटिट्यूडची कमी होती जी एका तलवारबाज व्यक्तीमध्ये असायला हवी होती. परफेक्शनसाठी रेग्युलर प्रॅक्टिस करणे गरजेचे होते. पहिला दिवस आहे वीणा, येईल तुलाही तो ॲटिट्यूड. वीणाने स्वतःलाच प्रोत्साहन दिले. ती खुश होती स्वतःवर. निदान थोडं तरी तिला येत आहे. तेव्हाच तिचा मोबाईल रिंग झाला. अपेक्षेप्रमाणे विद्युतचा कॉल होता. काय मॅडम, मला आठवण तर नाही ना तुझ्या नाजूक ओठावर हसू फुलले? पलीकडून विद्युतचा फ्लर्टी टोन ऐकू आला. वीणाची नजर त्याच्या रूमच्या दिशेने वळली तर तो गॅलरीमध्ये उभा तिलाच एकटक बघत होता. वेल नाही, माझ्या ओठावरच्या हसूचे कारण दुसरे आहे. वीणा त्याला बघत हसतच बोलली. तसे त्याचा चेहरा उतरला. माझ्या समाधानासाठी तरी तू खोटं बोलू शकत होती ना क्युटी पाय. मी किती अपेक्षेने तुला कॉल लावले. मी एक एक क्षण तुझ्या आठवणीत तडपत आहे आणि तुला तर माझी आठवणही येत नाही. विद्युत गाल फुगवून बोलला. तुम्हाला कोणी सांगितले का तुम्ही गाल फुगवून किती क्यूट दिसता? वीणा गालात हसत त्याच्याकडे बघू लागली. खरंच क्युटी पाय, आणखी कसा दिसतो मी तुला? विद्युतच्या तर ओठावर मोठी स्माईल आली. त्याची क्युटी पाय त्याची स्तुतीची करत होती. तुम्ही? वीणा विचार करण्याचे नाटक करू लागली. विद्युत तर कान टवकारून ती काय बोलते ते ऐकण्यासाठी आतुर झालेला, पण वीणा त्याच्याकडे बघत खोडकर अंदाजात हसू लागली. त्यात एवढं काय विचार करायचं क्युटी पाय? तुझ्या मनात माझे चित्र कसे आहे तेच तर सांगायचे आहे ना. तू एवढंही नाही करू शकत? विद्युत नाराजीत बोलला. खरंच सांगू? मग खोटंही काही असते का? विद्युत चिडून बोलला. तुम्ही ना एकदम खडूस आहात. त्याला वेडावून दाखवत वीणा मोठ्याने हसायला लागली. पहिले तर विद्युत चिडलाच, पण हळूहळू मात्र तिच्या निखळ हास्यात तो स्वतःला हरवू लागला. क्युटी पाय, तुला जवळून बघायची खूप इच्छा झाली. आपण आता भेटू शकतो? विद्युतचा आवाज कानावर पडला तसे वीणा भानावर आली. आता? विद्युत, आता नको, खूप उशीर झालाय. मी आता घराच्या बाहेर पडले तर आईबाबांचे प्रश्न सुरू होतील. त्यांना काय सांगू? वीणा बोलली. खरं काय ते सांग. तुझी हिंमत नसेल ना होत क्युटी पाय तर मी बोलतो अंकल आंटीसोबत. आता हा दुरावा नकोसा झालाय मला. आपले लग्न झाले यार, आणखी किती दिवस वाट बघायची मी तुझी? विद्युत वैतागून बोलला. तुम्ही विसरताय मिस्टर रत्न पारखे, आपले लग्न धोक्याने झाले. वीणाने त्याला आठवण करून दिली.
धोक्याने असले तरी लिगल आहे, पण फक्त तुझ्यासाठी. शांत आहे ना क्युटी पाय, नाही तर आतापर्यंत तू माझ्या मिठीत असतेस, विद्युत चिडून बोलला. विद्युत शांत व्हा ना, किती चिडचिड करताय, त्रास होईल तुम्हाला, वीणा त्याला समजावत काळजीने बोलली. तुझ्या दूर राहूनही त्रासच होतो वीणा, कसे कळत नाही तुला. ते काही नाही, आज तू स्वतः अंकल आंटी सोबत आपल्याविषयी बोल, नाहीतर उद्या मी येईल बोलायला, बोलून विद्युतने कॉल कट केले. एवढ्यात कसे बोलू मी त्यांना, अजूनही त्यांच्यासोबत मी खुलले नाही. अचानक त्यांना कळले आपल्या नात्याविषयी तर काय विचार करतील ते माझ्याविषयी. एवढे दिवस समजून घेतलात ना विद्युत, आणखी काही दिवस नाही का वाट बघू शकत, वीणा मोबाईलकडे बघत नाराजीत बोलली. तिने विद्युतच्या रूमच्या गॅलरीकडे पाहिले तर तो तिथे नव्हता. मग ती नाराजीत रूममध्ये निघून गेली. तेव्हाच एक मेड तिला जेवणाचे निरोप देऊन गेली. तसे फ्रेश होऊन वीणा खाली गेली. ती तिच्याच विचारात जेवण करत होती. चेहऱ्यावर टेन्शन साफ झळकत होते. पियुष मानसी एकटक तिला बघत होते. काही प्रॉब्लेम आहे का वीणा, तू एवढी परेशान का दिसत आहेस. असं काही असेल तर तू आमच्यासोबत शेअर करू शकतेस, न राहून मानसीने विचारले. वीणा काही क्षण त्यांच्याकडे बघू लागली. त्यांच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. वीणाला इच्छा झाली विद्युत आणि तिच्याविषयी सांगण्याची, पण हिंमत मात्र झाली नाही. नाही आई, काही प्रॉब्लेम नाही, ते थोडी प्रॅक्टिस करत होते तर थकल्यासारखे झाले, बाकी काही नाही, बोलून मान खाली घालून वीणा तिचे जेवण कंटिन्यू करू लागली. जेवण झाले तसे दोघांचा निरोप घेऊन ती तिच्या रूममध्ये निघून गेली. तर मानसी नाराजीत तिला जाताना बघू लागली. पियुषने त्यांना नजरेनेच आश्वस्त केले. वीणा सकाळी आवरून खाली आली तर हॉलमध्ये विद्युत बसून होता. त्याला बघून ती घाबरली. गुड मॉर्निंग क्युटी पाय, विद्युतने गालात हसत तिला ग्रीट केले. तुम्ही इथे काय करताय, वीणा घाबरून इकडे तिकडे बघू लागली. काय करतोय म्हणजे, तुला भेटायला आलो यार, आजकाल तुझ्याशिवाय नीट झोपही येत नाही, कधी एकदा तुला बघतो असे झाले होते. तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढत विद्युत डोळे मिचकावत बोलला. आई बाबा आपल्या दोघाला एकत्र बघतील, त्याआधी तुम्ही जा बघू. वीणा त्याच्या हाताला पकडून घाबरून इकडे तिकडे बघत बाहेर जाऊ लागली. आज ना उद्या अंकल आंटीला आपल्याविषयी कळणारच आहे वीणा, मग त्यात एवढं काय घाबरायचे. तिच्या हाताला पकडून तिला थांबवत तो बोलला. मी सांगितले ना तुम्हाला, मी बोलते आईबाबांशी, मला थोडा वेळ तर द्या, पण तुम्ही आता जा बघू. वीणा त्याला केविलवाण्या नजरेने बघू लागली. मी कुठेही जात नाही आहे वीणा, मी इथे स्वतः नाही तर आंटीने बोलावले म्हणून आलो, आणि तसेही आता आलोच आहे तर अंकल आंटीसोबत आपल्याविषयी बोलून घेतो. बोलून विद्युत आत येत आर्मरेस्टवर हात ठेवून सोफ्यावर रेलून बसल्या. तर वीणा अस्वस्थ होत सोफ्याजवळ उभी त्याला केविलवाणा बघू लागली. ती काही बोलेल त्याआधीच मानसी त्यांच्या रूममधून बाहेर आल्या. त्यांना बघताच वीणाने आवंडा गिळले, नजर आपसूक चुकली क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.